यांचे जिवलग यस सुर्वे काका यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी पारितोषिक आले। पहिल्या षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाने जर पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या तर सुर्वे काका यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि बॉस यांच्यावर असलेलं प्रेम विशेष प्रेम मित्र म्हणेन। आणि या सुर्वे काका म्हणजे एक वेगळं गणित असतं, कधी 32 कधी 12, आता मात्र गोलंदाजाने 12 धावा दिल्या तर 500 रुपये अगदी ऑनलाईन पाठवले जातील। षटक क्रमांक 1 गोलंदाज सुभाष। सुभाषचा पहिला चेंडू प्रवीण मोठा फटका खेळायचा होता, एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल। गोलंदाजीसाठी सुभाष दाखल झालेत, 12 धावा, आता मात्र 12 धावांवर लक्ष असेल। सुर्वे काका इन ऍक्शन, अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत सुर्वे काका। गुडलेनला चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल। अगदी एसटी रक्षक आपण पाहतोय निलेश यांना या चेंडूवर जर पाहिलं तर एक वेगळी घडामोड पाहायला मिळाली। निर्धाव चेंडू आल्यानंतर एसटी रक्षक निलेश यांनी मात्र एसटी रक्षण करत असताना एसटीचित करण्याची संधी प्राप्त केली, परंतु अगदी पंच तत्पर आहेत, चांगली भूमिका पंचांची देखील राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। गुडलेनला चेंडू पडल्यानंतर निलेश आहेत एसटीच्या मागे, चेंडू फील्ड करतील। निर्धाव चेंडूचे होते सांगता प्रवीण आणि संतोष या सामन्यामध्ये सलामीसाठी दाखल झालेत। बाबूराव पाटील अगदी सलामीला आले नाहीयेत, प्रवीण त्यांच्या जागी कसा खेळ करतील हे पाहायचं आहे। येस अगदी 3 चेंडू झाले, धावसंख्या धावफलकावर 1, 12 धावा खर्च करायच्यात, 12, 11 पण नाही आणि 13 पण नाहीये, तर तुम्हाला 500 रुपये सुर्वे काकांच्या माध्यमातून हे वेगळं पारितोषिक। ऑन साइडला अगदी जमिनी लगत फटका खेळलाय, प्रथमेश आहेत काऊ कॉर्नरला एक धाव पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न करायचा होता, चांगलं क्षेत्ररक्षण। अगदी इथे मात्र पाहत होते चुकी आणि फलंदाज होईल धावबाद। अगदी प्रवीणची झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये तुम्ही तत्पर असणं गरजेचं असतं। आणि पंच बघा, अगदी पंच दुसऱ्या धावेसाठी येस प्रथमेश यांचं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे राहिलंय, चला प्लीज थोडंसं फास्ट खेळा, नवलाई स्पोर्ट जिंती। पंचाचा निर्णय अंतिम असेल, अगदी क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम बीडीएस लेंडोरी, चला जास्त वेळ घेऊ नका। येस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते धावबादसाठी, तिसरे पंच इन ऍक्शन आपण पाहू शकता। हेच अगदी बॅट ग्राउंडिंग केले का हे मात्र पाहायचंय। इट्स अ नॉट आउट, फलंदाज नाबाद असेल। चला प्लीज थोडंसं फास्ट घ्या, अगदी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आणि कौतुक व्हायला पाहिजे ओमसाई एमटीसी टेक्निकल टीमचं। येस चला टीम बीडीएस लेंडोरी सुभाष, 5 चेंडूंचा खेळ झालाय, 1 धाव जोडली जाईल टीमच्या धावसंख्येमध्ये 3 धावा। येस 2 चेंडू शेष, ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर अगदी आला जरूर आणि दुसऱ्या प्रयत्नात पकडला जाईल झेल। संतोष डिसले गोल्डन डकचा शिकार, गुड्डू यांनी चांगला झेल पकडलाय। अगदी ज्या प्रकारे हा झेल पकडला, पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून उडाला आणि त्यानंतर मात्र चेंडूवर असलेली नजर दुसऱ्या प्रयत्नामध्ये
आज झेल पकडलाय. हा रिप्ले पहा, अगदी मिड विकेट वरून वेगाने आले, चेंडू बाउन्स झाला हातातून आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन. 9 ला ही जिंती. गत सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये ज्या खेळाडूने 42 धावांची 20 फुटं खेळी केली होती, बाबूराव पाटील खेळपट्टीवर इन ॲट नंबर 3. बॉस चषक 2024 ला ज्यांच्या माध्यमातून करंडक सौजन्य आपल्याला लाभले, तेच व्यक्तिमत्व बाबूराव पाटील खेळपट्टीवर फलंदाजीसाठी दाखल होतील. बॉस यांच्यावर त्यांचा देखील विशेष प्रेम आहे. 2 ला 1 टीमची धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुर्वे काका यांच्या माध्यमातून 12 धावांसाठी अगदी 500 रुपये होते, परंतु ते आता मिळणार नाहीयेत कारण 12 धावा खर्च करायच्या होत्या. सुर्वे काका आणि अंकांचं गणित हे मात्र समीकरण काय उलगडत नाहीये, काहीतरी वेगळंच असतं त्यांचा. 1 to go. शेवटचा चेंडू बॅटची वरची कडा. अगदी यष्टीरक्षकाने उंच उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू हाताला लागून गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. सिंगलने बाबूराव पाटील यांचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 ला 1 टीम 9 ला ही जिंती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीम 9 ला ही जिंती. 3 ला 1. दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश आलेत. अगदी क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलं होतं पहिल्या षटकामध्ये. तोच खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होत असताना आणि षटक क्रमांक 2 आणि पहा अगदी आपले कमिटी मेंबर जो कटआउट आहे यष्टांच्या मागे सुभाष दादा आपल्याला पाहायला मिळत आहे. तो कटआउट फाटलाय आणि त्याला मात्र चिकटपट्टी लावत असताना अगदी बॉस यांच्याच गावचे विठ्ठलवाडीचे सुपुत्र सुभाष जाधव ऑन साइडला बिगट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. येस, षटक क्रमांक 2 जर 17 धावा आल्या तर सुर्वे काका यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. अगदी तुम्हाला मोजून 17 धावा खर्च करायचे आहेत आणि फलंदाजाला अगदी 17 धावा या षटकामध्ये ठोकतील का? प्रवीण ऑन स्ट्राइक. प्रवीण साठी हा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी या चेंडू थोडासा कट होतोय यष्टांच्या मागे. एसटी रक्षक निलेश यांना आपण पाहतोय. चांगलं एसटी रक्षण. टीम माळाईनगरचे खेळाडू देखील आता मात्र मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. वेलकम. बॅटची वरची कडा लागली आहे. चेंडू अगदी एसटी रक्षकाच्या डोक्यावरून कटआउट वर जाऊन आदळतोय. 1 धाव प्राप्त होईल. संपूर्ण मान्यवरांचा कटआउट आपण पाहतोय. नाना महाडिक साहेब, अशोकदादा सकपाळ साहेब आणि गोपीदादा सूर्यवंशी साहेब, निहाल रिसोर्ट तापोळा. अगदी महाबळेश्वर चॅम्पियन लीग काय स्पर्धा भूमिपुत्र मैदानामध्ये पार पडली होती, त्यांचा देखील बहुमूल्य सहकार्य राहिले. या चेंडूवर जर प्रथमेशांनी गडी बाद केला तर सुर्वे काका यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं पारितोषिक. 300 रुपयांचा हा चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक होते परंतु 300 रुपये प्राप्त करण्याची संधी होती, संधी गमावली आहे. 1 धाव प्राप्त होईल या चेंडूवर. प्रवीण यांच्या खात्यामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 5 ला 1 धावफलक. अगदी येस, येस अगदी 9 चेंडूचा इशारा केला जातोय. यष्टांना पाहायला लागला गोलंदाजाचा आणि पंच सागर सुपुकडे सरांचा इशारा आलाय. 9 चेंडू. बाबूराव पाटील यांना मात्र आता हात खोलावे लागतील कारण मोठे फटके खेळण्यासाठी अगदी जाणला जातो हा खेळाडू. गत सामन्यामध्ये 42 धावांची विस्फोटक नाबाद खेळी केली आणि या सामन्यामध्ये कसा खेळ करतील यावर नजर असेल. बाबूराव पाटील यांनी चेंडू सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. अगदी फ्रेडचा चेंडू जरूर असेल पुढचा आणि फ्रेडच्या चेंडूवर बाबूराव पाटील यांना हात खोलण्याची सुवर्ण संधी असेल.
प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन सच ओव्हर द विकेट नेपंचांच्या डाव्या बाजूने. अकुटप्पाचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. अगदी या षटकातील चेंडू झालेत अर्थात 4, 2 चेंडू शेष. 7-1 टीम 9ला जिंकती. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. फुल टॉस चेंडू, अगदी पंचांकडे नजर असेल, बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू, हवेत आहे, सूर्या चेंडू खाली, त्यांना चकवून चेंडू एक टप्पा सीमारेषा पार. 9+4 येतोय बाबूराव पाटील यांच्या बॅट मधून. पाटलांची पावड दाखवणारा बॉस चषक चौकार. 5 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. पहा रिप्ले तुमच्या समोर, अगदी डोक्याच्या वरचा चेंडू 5 धावेने 12 धावा धाव फलकावर. सूर्या अगदी चेंडूचा अंदाज चुकला आणि मात्र या धावेंवर 4 धावांचा अगदी फटका प्राप्त झालाय. फ्रीडचा चेंडू, सुवर्ण संधी अगदी या चेंडूवर देखील बाबूराव पाटील यांच्याकडे असेल. फ्रेडचा चेंडू अगदी पुढे टाकलाय आणि सरळ बॅटने चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग बाबूराव पाटील ब्रँडेड बॉस चषक षटकार. सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं बाबूराव पाटील. फ्रीडचा चेंडू पहा, अगदी बैठक फटका, आपल्या ताकदीचा वापर करत असताना बॉटम हँडचा सुरेख वापर. 18 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटचा चेंडू देखील पायावर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकला आणि क्रिकेटमध्ये टप्पा चुकला की षटकार ठोकला. बाबूराव पाटील यांच्या बॅट मधून विस्फोटक फलंदाजी करत असताना बॉस चषक ब्रँडेड षटकार. आणि या षटकाने टीमची धावसंख्या धाव फलकावर 24 आणि प्रथमेश यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 21. अगदी 17 धावांसाठी पारितोषिक होतं, परंतु त्यांनी जास्त धावा खर्च केल्या, त्यामुळे 500 रुपये मिळणार नाहीयेत. 2 षटकांची सांगता 24 धावा. आणि येस सोहम, बरोबर बोललास की पहिल्या 3 चेंडूवर वाटलं नव्हतं की एवढ्या धावा येतील. नेक्स्ट मॅच मिरजवाडी विपक्ष शिरळ. दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचे प्लीज. चला प्लीज, मिरजवाडी शिरळ दोन्ही टीमचे कर्णधार आपण त्वरित यायचे. टॉप 5 मध्ये जाणारा तिसरा संघ कोणता ठरेल हे ठरवणारा सामना. एका बाजूला 9ला जिंती, त्यांच्या विरोधात BDS लेंडोरी. षटक क्रमांक 3 सूर्या. सूर्य आलेत आणि सूर्यदेव देखील अगदी मात्र तळपत असताना असं वाटत नाही की पावसाळी क्रिकेट आहे. सूर्यांचा पहिला चेंडू खोदून काढलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, अगदी चेंडू पायावर आदळल्यानंतर जाईल सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. आरजे होते मिड विकेटला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 25 धावा. बाबूराव पाटील ऑन स्ट्राइक. या षटकामध्ये जर 18 धावा आल्या तर सुर्वे काका यांच्या माध्यमातून 500 रुपये. ओव्हर पिच चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपचा यॉर्कर हाताळला जातोय. अगदी या क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. बाबूराव पाटील यांच्याकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं. अगदी हा चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला ना, सूर्या यांनी कौतुक करावं लागेल. अगदी परफेक्ट यॉर्कर हाताळला गेलाय. सूर्याचा हा चेंडू हवेत खेळलेला फटका अगदी एकदा पूर्ण केला. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुहेरीचा प्रयत्न करत असताना बाबूराव पाटील आणि सूर्या इथे मात्र फेकी आहे अगदी खराब दिशेला आणि 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात बाबूराव पाटील यांनी. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. 27 रन्स ऑन बोर्ड. टीम 9ला जिंकती. सूर्य आलेत गोलंदाजीसाठी. अंतिम षटकासाठी कर्णधाराने पाचारण केलंय त्यांना.
कुडलेंचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. बाबूराव पाटील मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. बाबूराव पाटील 19 धावा करून झेल बाद. दुसरा धक्का टीम नवलाई जिंती 27 ला 2. 8 चेंडू मध्ये 19 धावांची घनाघाती खेळी करून बाबूराव पाटील बाद झालेत. टॉस जिंकला टीम शिरळने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बाबूराव पाटील अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही बॉटमला लागतो ना, त्यानंतर मात्र अगदी ज्या प्रकारे हा रिप्ले पाहतोय आपण डबल अँगल मध्ये, नवीन फलंदाज पॅडी. पॅडी पहिला चेंडू हवेत खेळलाय. गोलंदाज अगदी मागे धावत जात असताना यष्टकवरचा क्षेत्ररक्षकाला 2 धावा प्राप्त केल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण टीम बीडीएस लेंडोरीचं. अगदी आज झेल पकडण्याची संधी होती, संधी गमावली. 2 धावा देखील खर्च केल्या. टीमची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने धावफलकावर 29 धावा. शेवटचा चेंडू पॅडी ऑन स्ट्राइक, 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. काऊ कॉर्नरला सुभाष होते, त्यांच्या डोक्यावरून अगदी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांना दिली जाते मानवंदना बॉस चषक. शेवटच्या चेंडूवर पॅडी यांच्या बॅटमधून षटकार. या षटकारांनी पहिल्या डावाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 35-36 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. बीडीएस लेंडोरी 36 रन्स टू विन. काय फटका सजवलाय पॅडी. हा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. दुसऱ्या धावामध्ये मात्र एक वेगळं समीकरण घेऊन येईल एवढं मात्र निश्चित. चला नवलाई जिंती, क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. आपण जास्तीचा वेळ न घेता सामना त्वरित चालू करणार आहोत. आणि ही शिस्त आहे संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटची. अगदी लाईनअप करून टीम बीडीएस लेंडोरी बाहेर जाते. आणि या खेळाडूंचं देखील कौतुक, कारण शिस्त असणं हे महत्वाचं आहे आणि तीच आपल्याला शिस्त पाहायला मिळते. ग्रेट टीम वर्क. नवलाई जिंती
18 चेंडू 36 धावांचं समीकरण. टीम BDS लेंडोरी. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो, कारण अजून 2 गट खेळवायचे आहेत आणि जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण पश्चिम महाराष्ट्रात 8 संघांचे अगदी 2 सामने उपांत्य लढत अंतिम लढत देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉस चषक मध्ये प्रत्येक संघाला खेळायचं होतं आणि त्यामुळे आपण अगदी वेगळ्या संकल्पनेतून ही स्पर्धा खेळवली गेली. 5 गट, एका गटामध्ये 4 संघ आणि 1 टीम अगदी वर जाणार. यस, सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाज गुड्डू आणि प्रथमेश गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू गुड्डू ऑन साइडला फ्लिकचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने आलेत. 1 धाव. अभिजित आलेत गोलंदाजीसाठी. अभिजितचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. हुकचा फटका. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना 2 धावा टीमची धावसंख्या. 36 धावांचं लक्ष्य आहे, परंतु जर कठीण करायचं असेल ना तर ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. फलंदाजी करत असताना तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. गुड्डू आणि प्रथमेश दोन्ही संघ अगदी विजयासाठी आतुर असतील, कारण तुम्हाला टॉप 5 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य असेल. बॅडमिंटन फटका अगदी उंच उडी घेत असताना आपण पाहतोय. पंच कळवतील 1 धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र प्राप्त होईल. या सामन्याचा विचार केला तर दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण सामना, कारण टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला अगदी प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. गुड्डू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. कोशांकी क्षेत्र अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. ज्या प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराज कन्सोलीचं क्रीडांगण आणि मैदानाची भौगोलिक रचना, तर तुम्हाला तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 चेंडू मध्ये 4 डिक्लेअर धावा आल्यात, म्हणजे 4 वनडी आणि टीमची धावसंख्या 4. अगदी सळवे 11 सळवे एक खेळाडू मात्र मैदानामध्ये येतोय. त्यांना देखील आतुरता आहे बॉस चषक खेळण्याची. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि इथे मात्र अगदी अतिरिक्त गती पाहायला मिळते. येस, अगदी प्लीज विनंती असेल. येस पंच. थर्ड अंपायर वाईट साठी थर्ड अंपायर अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस, अगदी अवंतर चेंडू साठी मागणी केली गेली. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. व्हाईट बॉल अगदी तपासला जाईल. चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झालाय. आणि अगदी या शरीराला स्पर्श झालाय का? येस, आता इथे आम्हाला दिसतंय त्याच्यावरती हा चेंडू स्पर्श झाला नाहीये असं दिसतंय, पण अंपायर नाही, अल्ट्राइज नाहीये आपल्याकडे. अल्ट्राइज नाहीये, फक्त दिसतंय. अल्ट्राइज नाहीये. बॅट्समन जर खेळाडू वृत्ती असेल बॅट्समन देखील सांगा तुम्ही देखील. हा, इथे पण इथे अल्ट्राइज नसल्यामुळे आम्हाला दिसतंय क्रॉस झालाय बॉल.
सुर्वे काका यांच्या माध्यमातून अजून एक पारितोषिक आले सर. या सामन्यामध्ये सलगच्या 2 चेंडूवर कोणत्याही फलंदाजाने 2 षटकार ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक. आणि सुर्वे काकांचं बॉसवर विशेष प्रेम आहे, विशेष जिव्हाळ्याचं नातं. व्हाईट बॉल. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. सलगचे 2 चेंडूवर 2 षटकार. सुर्वे काका यांच्या माध्यमातून 500 रुपये. अगदी हा चेंडू देखील उसळता चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. पाच धावा धाव फलकावर. 1 to go. गुड्डू ऑन स्ट्राईक. अगदी मोठे फटके यांच्या शोधामध्ये टीम बीडीएस लेंडोरी. पदरल त्याचा वापर करत असताना हेलिकॉप्टरचा शॉट. अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक होते तैनात. त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. येस अगदी जेवणाचा टाइम झाला आम्ही समजू शकतो. टीमची धावसंख्या धाव फलकावर. बिनगडी बाद 9. येस कुणाल शेठ मात्र यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्या प्रकारे त्यांनी सकाळपासून टेक्निकल स्कोरिंग केले. अगदी एखादा प्रोफेशनल स्कोरर व्यवसाय स्कोरर सारखी स्कोरिंग केली म्हणजेच काय तर दुहेरी काम केले. 9 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अगदी येस चुकीची दुरुस्ती केली जाते. थँक्यू सो मच. 10 धावा धाव फलकावर. अगदी 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. येस अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 12 चेंडू मध्ये 26 ची आवश्यकता. बाबूराव पाटील षटक क्रमांक 2 साठी सज्ज होतील. प्रथमेश ऑन स्ट्राईक. अगदी पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभं राहिल्यानंतर या खेळाडूला आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक प्राप्त झाली. 12 चेंडू मध्ये 6 ची गरज असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र टीमच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर. 12 धावा. बाबूराव पाटील पुढचा चेंडू घेऊन सज्ज. ओव्हरपी चेंडू. अगदी लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. जरूर झाला. धावचीची संधी असेल. फेकी खराब. खराब क्षेत्ररक्षण. 2+1 म्हणजे 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. खराब क्षेत्ररक्षणाचा अगदी प्रदर्शन करत असताना टीम नवलाई जिंती. प्रयत्न जरूर चांगले केले परंतु फेकी चुकीच्या दिशेला आणि खराब फेकी. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्या. 15 धावा धाव फलकावर. टीम बीडीएस लेंडोरी. रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या रणरणत्या उन्हामध्ये चांगलं राहिलंय प्रथमेश आणि गुड्डू यांच्या माध्यमातून. कारण उन्हाचा विचार केला तर अगदी कडक ऊन. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा अगदी योग्य चेंडूचा असेल. येस वनपडदी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. येस योग्य चेंडू. टीमची धावसंख्या धाव फलकावर. 15 धावा. चला नवलाई स्पोर्ट जिंती. थोडस फास्ट खेळूया प्लीज. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. संतोष डिस्ले चेंडूवर येतील. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या सिंगलने प्रथमेश यांच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली जाईल. 16 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडूंचा खेळ शेष पहिल्या डावातील आणि 20 धावांची गरज. रवी बोरगे अगदी डेंटिस्ट म्हणून काम करत असतात. एक 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 26. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता.
यस अगदी 7 चेंडू मध्ये 20 ची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. निर्णायक चेंडू. 7 चेंडू मध्ये 20 ची गरज आहे. पदाला त्याचा वापर करायचा होता. एसटी रक्षक पॅडी चाणाक्ष आहेत, चप्पळ आहेत. अगदी एसटी चित केलाय फलंदाजाला. पहिला धक्का टीम बीडीएस लेंडोरी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर 16 ला 1. 6 मध्ये 20 धावांची आवश्यकता टीम बीडीएस लेंडोरी. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चला टीम नवलाई स्पोर्ट जिंती. फास्ट खेळूया प्लीज. 6 चेंडू मध्ये 20 ची गरज. एका बाजूला टीम बीडीएस लेंडोरी टॉप 5 मध्ये जाण्यासाठी अगदी दोन्ही संघ उत्सुकता असेल, कारण टॉप 5 मध्ये जर तुम्ही गेला तर अगदी एक संधी प्राप्त होते बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. अत्यंत महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज प्रवीण. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. स्ट्राइक वरती फलंदाज प्रथमेश. नॉन स्ट्राइकला राहुल. सहा चेंडू मध्ये 20 ची गरज असताना पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. योग्य टप्पा, अचूक दिशा. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये दबाव वाढवेल फलंदाजी करणाऱ्या संघावर बीडीएस लेंडोरी. 5 चेंडू 20 ची गरज. प्रथमेश ऑन स्ट्राइक. आघाडीला आलेत. आता मात्र मोठ्या फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि अगदी स्ट्राइक मात्र इथे रोटेट होणार नाहीये, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं मनापासून अधिक स्वागत करूया दादा. मी विनंती करेल, बॉस येतोय अध्यक्ष शिवा बॉस याच्या सातत्याने पाठीशी असणारे सगळे मित्र परिवार. त्यामध्ये आपण पाहिलं तर आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अनिकेत म्हात्रे साहेब यांचे संपूर्ण मित्र परिवार सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती जरूर दाखल झालं. त्या सर्वांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. या आपण सर्वांनी जरूर विराजमान होऊन घ्या. तुम्हा सर्वांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त खेळवली जाणारी स्पर्धा अर्थातच बॉस चषक 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं बॉसवरती खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं प्रेम राहिले आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॉसच्या स्पर्धा आणि प्रेमापोटी प्रत्येक जण आपण पाहिलं तर वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहतोय. त्याचमध्ये आपण पाहिलं तर ज्यांना सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय अनिकेत म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांचा तमाम मित्र परिवार यांचं आपण करूयात मनापासून अधिक स्वागत आणि घेऊन जाऊयात या मॅचच्या दिशेनं. 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अगदी सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे का हे ठरवणारा चेंडू. अगदी अचूक टप्प्यावर खोलवर प्रकारचा चेंडू बुंद्यात टाकलाय. डॉट बॉल. अगदी सामना सोडून दिलाय टीम बीडीएस लेंडोरी. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम नवलाई जिंती टॉप 5 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ कोणता असेल हे ठरवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याची औपचारिकता शिल्लक 2-19 ची गरज. 2 चेंडू 19 ची गरज असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज प्रवीण. अचूक टप्पा, योग्य दिशा, निर्धाव चेंडू. 17 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. 1 चेंडू 19 अशक्य असं समीकरण. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम नवलाई जिंती टॉप 5 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून अगदी पराभवातील अंतर कमी करणारा येतोय हा बॉस चषक षटकार. अभिनंदन टीम नवलाई स्पोर्ट जिंती टॉप 5 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरतोय क गटातून नवलाई स्पोर्ट्स जिंती. अभिनंदन, वेल प्लेड. अगदी शेवटच्या चेंडूवर चांगला फटका सजवला, परंतु पराभवातील फक्त अंतर कमी करणारा हा फटका जरूर होता. अ गटातून मानाईनगर, ब गटातून कडवे आणि क गटातून नवलाई स्पोर्ट जिंती हा संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल. चला अगदी आम्ही नम्र विनंती करेन मिरासवाडी आणि टीम शिरळ आपण सज्ज राहायचंय. शिरळ संघ नाणेफेक जिंकले. प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आपण. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. अगदी कोणताही वेळ न घेता आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. टीम शिरळ